नर्मदे हर. आज आमचा परिक्रमेचा 61वा दिवस आहे आणि हे सर्व जी वनसंपत्ती दिसते, वन खात्याची सर्व सागाची लाकडं, हे जेव्हा सरकारी लोकांच्या मनात येईल तेव्हा संपूर्ण भारतामध्ये लाकडं इमारतीला यायला लागेल ते सरकारकडनंच हे लोक त्या लोकांना विकणार. हे सर्व सागाची संपत्ती आहे, कारण की सरकार सगळीकडे साग लावतं. हे बघा या बाजूला पण हे सर्व साग. साग म्हणजे सोनं, सोन्यासारखा भाव आहे सागाला. सागाला आयुष्य खूप आहे, हजारो वर्ष. हजारो तरी पण 400-500 वर्ष तरी जर तुम्ही देखरेख ठेवली, त्याची रंगरंगोटी केली, तर त्याला तेल पाणी लावलं तर ते हजारो वर्ष राहू शकतं. आपण बघू शकतो आपण अनेक तीर्थक्षेत्रांना सागाची लाकडं आहेत, त्यांची म्हणजे जे बांधकाम आहे ते अजूनपर्यंत तसंच टिकून आहे. सागाच्या चौकटी वगैरे. आमच्या जुन्या घराच्या अजून लाकडं 300 वर्षापूर्वीची काही घरं अजून आहेत गावात. आत्ता ती विस्कळीत झाली, त्याच्या जागी नवीन घरं झाली. आता गाड सरायला जायचे. अमरकंटकपासून पुढे आलो, गोरखपूर गेलं. आता गाड सरायला वस्ती करायचे. 3-4 किलोमीटर आहे. पाय खूप दुखत आहे तळवे खालून, पण आता जाणं तर आहे. मध्ये कुठे सोय नाही, असा प्रसंग येतो. त्यावेळी पायांचा विचार न करता पुढे 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 चालावे. चहा हवंय का विचारतोय, मी चहा घेत नाही. हे बघा पुन्हा तेच. हे बघा सर्व हे जंगल आहे ना मध्य प्रदेशचे. छत्तीसगड वगैरे तो तर मोठा जंगल आहे. काल संध्याकाळी मी आलो ज्या ठिकाणून, त्या छत्तीसगडच्या जंगलामधून जवळ काहीतरी 2-4 सिंहीणी आलेले आहेत असं काल समजलं जंगलात. ह्या मध्य प्रदेशच्या छत्तीसगड लागून आहे ना मध्य प्रदेशला. आणि परिक्रमेमध्ये पण अमरकंटकच्या शेजारी छत्तीसगडची बाँड्री आहे. तो संपूर्ण जंगल म्हणजे इथे सिंह, वाघ, सिंहीण, सगळ्या प्रकारचे वन्य पशु आहेत. मला ते रात्री सांगत होते. तरी आपण म्हणजे काय आगाव. आगाव नाही, देवावरती विश्वास. हे बघा आता हे लाकडं भरतात बघा. आपल्याकडे या गाड्या अशा त्यांच्यात नंबर लिहितात आणि ही लाकडं उचलायला 2-2 माणसं आहेत, एक लाकूड उचलायला. ते संपूर्ण लाकडं ही बाहेर परदेशात किंवा आपल्याकडे भारतभर हे लाकडं पुढे इमारतींच्या बांधकामाला कुठेही वापरतात. हे वनरक्षक खात्यातील लोक कामाला इथे आहेत, त्यांना त्याचा अधिकार आहे. मागेही असे 2-3 ठिकाणी गेली, खूप मोठे. आपल्या भागात पण सुद्धा महाराष्ट्रामध्ये आपण प्रवास करताना पाहतो वनरक्षकांची, म्हणजे एका बाजूला अशी लाकड तोडले, पण एवढी नाही. ही संख्या बघा ना, अजूनपर्यंत संपलं नाही, अजून पुढे पण बघा. आता हे काष्ठविरेज आहे, याला काष्ठागार म्हणतात. समुद्रकिनारी असो तर मिठागार, मिठाचा आगार. हे आहे काष्ठागार. काष्ठागार क्षेत्र सरकारी क्षेत्र, वनरक्षक क्षेत्र मध्य प्रदेश. पुढे येणार आहे जबलपूर. पुन्हा एकदा जबलपूर येईल.
पलीकडे सुद्धा जबलपूर होतं आणि या बाजूला जबलपूर आहे. मधून नर्मदा मैया वाहते. असा हा संपूर्ण हे बघा. पुन्हा तेच साग आहे की नाही, किती आहे, बापरे बाप. समुद्रच सागाचा इकडे जुनं आहे. आता हे लोक सरपण जंगलातनं आणलेत, पण त्यांना सरकारी कोण बोलत नाही, त्यांच्यावरती सजा वगैरे होत नाही. लाकडच खूप आहे तो. नर्मदे अभी ये जो लकड़ी ये कौन खरीदता है? ठेकेदार. ये बाहर भारत देश में जो जहाँ कहाँ भी शहरों में लगता है वो खरीदते. ये सरकारी बेचते नहीं है, ये सरकार का है, सरकार काम का है. और ये लोग काम कर रहे हैं वो सरकारी काम लोग या इसे कॉन्ट्रैक्ट बेस करते हैं? लेबर के हिसाब से. अभी ये माल जा रहा है. ठेकेदार खरीदता है म्हणजे मोठे मोठे शेठ लोक त्यानाने 20-20, 25-25 गाड्या विकत घ्यायच्या बस, आणि पुढे जाऊन ते त्यांचं भावाने ते विकणार. त्यांच्याकडून काही भावाने विकत घ्यायचं किंवा त्याचा लिलाव म्हणा, असं काहीतरी असेल. हे बघा, मला असं वाटतं आश्रम आलं. हे बघा, तो माझा कुत्रा बघ, कुत्रा कुत्रा पण भेटला. दिवसभर भेटला नव्हता, आता भेटला. तो खूप पुढे चालतो, दिसणार नाही तुम्हाला. ते आहे संन्यासी पक्का. कोण पक्का आहे, स्वतंत्र मालक नाही. जो दिसेल त्याच्याबरोबर जायचं. सकाळपासून मी किती वेळा बिस्किट टाकले असेल, पण नाही. हा ढाबा आहे. ते ढाब्याकरता लोक थांबलेत चहा पिण्याकरता. आपल्याला काही चहा प्यायचा नाही, पण जाऊ सरळ. हे बघा, पुन्हा इथे आहे नुसती सागाची लाकडं. हे बघा, हे जे बेटाच्या मागे सर्व माळच्या माळ भरलेले आहेत. एवढे सगळे तोडले कधी, एवढे साठवले कधी. सर्व सागाची लाकडं परिक्रमेमध्ये या रस्त्याने बघायला मिळतात. नर्मदे हर हे काही महिन्यापूर्वी तोडलेले, त्यामुळं लाल रंग दिसतो आहे. आणि पुढे जे ते काही वर्षापूर्वी तोडलेले आहेत, त्याच्यामुळे तो काळा रंग आहे. बारा सरळ गेला. नर्मदे हर मैया. ये सरकारी लोग आपको बोलते नहीं ना? बोलते हैं, चोरी चोरी लाते हैं, कहाँ नहीं बोलेंगे. ठीक है बहुत लकड़ी, क्या करे. गरीबों को तो खाना पकाने के लिए लकड़ी ही चाहिए ना. सरकारी लोग कहाँ ना बोलेंगे, बोलते हैं चोरी चोरी लाते हैं. हाँ ना, चोरी चोरी लाना पड़ता, लेकिन उनको भी मालूम है ये गरीब लोग हैं. चोरून कोणी घेऊन जावं म्हणून नये म्हणून त्या जो शिग लावलेला आहे, आपण आपल्या भाषेत ढिगारा म्हणतो, त्या लाकडांच्या शिगावरती सफेद रंग मारलेला आहे. जवळजवळ 1 किलोमीटर मी चालत आलो. दोन्ही बाजूला अर्धा किलोमीटर नाही, पण खूप मोठा आवार आहे. संपेना एवढा मोठा साठा मी आतापर्यंत कुठे बघितला नाही. जंगल ना, मध्य प्रदेशचं जंगल आहे. गुजरात, जबलपूर, त्यानंतर अमरकंटक, त्याला जोडून असला छत्तीसगड, ही मोठी जंगलं आहेत.
आणि सर्व लागवड ही सरकारी आहे बघा, नजर पोहोचत नाही. खूप मोठी व्हिडिओ झाली. सागागार किंवा काष्ठागार असं म्हणता येईल. तो भाग आता बंद करू. नर्मदे